नमस्कार. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, सर्व माझी ऑडियन्स आणि सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. जानेवारी 19वा हप्ता अपडेट. वितरण अजून किती दिवस सुरू राहील? मंत्री आदितीताई तटकरे यांनी काय माहिती दिलेली आहे हे आपण बघणार आहोत. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी अपडेट दिलेले आहे. महिला व बालविकास विभागाकडून अपडेट आलेले आहे की आता जानेवारीच्या हप्त्याचे 23 फेब्रुवारीला वितरण सुरू झालेले आहे, म्हणजे परवापासून. आज आहे 25, तर लाडक्या बहिणी 23 तारखेपासून वितरण सुरू झालेलं आहे. माझ्या सगळ्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आला का तर आठवणीने कमेंट करा हा ताई. आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात, म्हणजे आता तुम्ही नागपूरहून जर व्हिडिओ बघत असाल तर मला कमेंट करा की नागपूर 1500 रुपये आले. एवढी कमेंट केली ना तरी चालेल हा ताई. म्हणजे काय होतं, मलाही थोडंसं म्हणजे आनंद होतो माझ्या बहिणींबद्दल की माझ्या बहिणींना हप्ता यायला सुरुवात झालेली आहे. आणि ज्या बहिणींना नाही मिळाला त्या बहिणींना पण येणारच आहे, काळजी करू नका. आणि म्हणजे ज्यांना नाही मिळाला ना त्या बहिणींना पण धीर मिळतो की चला आता सगळ्या बहिणींना हप्ता येत आहे, आपल्याला पण येईल. तर काळजी नका करू, सर्वांना जानेवारी हप्ता मिळेल. तर लाडक्या बहिणी बघा, जानेवारीच्या हप्त्याचे वितरण अजून सुरू राहील. किती दिवस सुरू राहील ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे. तत्पूर्वी एक तुम्हाला मी महत्त्वाचं अपडेट देत आहे की बघा लाडक्या बहिणी, तुम्ही आत्ताची जी ई-KYC आहे की जेमध्ये तुमची चूक झाली होती ती तुम्ही वेबसाईटवर जाऊन दुरुस्त केली का, ई-KYC पूर्ण केली का, तेवढी कमेंट करा हा ताई. तर बघा इथे म्हटलेलं आहे त्यांनी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्व पात्र लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू. 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी जमा होणार. आता 23 तारखेपासून हे सुरू झालेलं आहे. संध्याकाळी 6:30ला सुरुवात झाली वितरणाला आणि ताईचा मेसेज आलेला, तर मी तो तुम्हाला दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये लाईव्ह. तुम्ही नसेल पाहिला तर आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे की खुशखबर वितरणाला 23 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली, असे त्या व्हिडिओचे टायटल आहे. आणि ताई बघा, काल मी म्हणजे 24 तारखेला काल संध्याकाळी 7 वाजता एक व्हिडिओ आला माझा, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 4500 रुपये कोणत्या बहिणींना मिळाले आहे आणि 1500 रुपये कोणत्या बहिणींना मिळालेले आहे. तर तुम्ही नसेल पाहिला तर आठवणीने तो व्हिडिओ बघा हा ताई. आता बघा यामध्ये काय म्हणत आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया 23 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे. बघा 23 फेब्रुवारीपासून वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. पुढील 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे. तुमचं जे बँक खातं आधार कार्डला लिंक आहे त्या तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे DBT होणार आहे, काळजी करू नका. महायुती सरकारचा दृढनिश्चय माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे, असे अपडेट त्यांनी दिलेले आहे. तर लाडक्या बहिणी आठवणीने कमेंट करा. आपल्या चॅनलवर सर्व व्हिडिओज आलेले आहेत, तुम्ही नसेल पाहिले तर आठवणीने बघा. पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्याची मी तुम्हाला मेसेजेस सगळे लाईव्ह दाखवलेले आहेत आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओजमध्ये. आणि तुम्हाला मी 4500 रुपये कोणत्या बहिणींना आलेले आहेत आणि 1500 रुपये कोणत्या बहिणींना आलेले आहेत
हा पण व्हिडिओ मी काल संध्याकाळी 7 वाजता अपलोड केलेला आहे. तर आठवणीने बघा हा ताई, काल संध्याकाळी 24 तारखेला 7 वाजता आलेला व्हिडिओ. म्हणजे तुम्हाला समजेल की 4,500 रुपयेसुद्धा लाडक्या बहिणींना येत आहे आणि 1,500 रुपयेसुद्धा येत आहे. तर लाडक्या बहिणी म्हणजे तुम्हाला समजणं हे गरजेचं आहे की 4,500 रुपये हे कशाचे आलेले आहेत, कोणत्या बहिणींना आलेले आहेत. तर तुम्ही व्हिडिओ बघितला की तुमच्या लक्षात येईल, कारण मी सगळं याच व्हिडिओमध्ये पुन्हा तुम्हाला सगळं सांगितलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. तर लाडक्या बहिणी, मला हे सांगा तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही हप्ते तुम्हाला मिळाले का, मला कमेंट करा हां ताई आठवणीने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही KYC तुमची झाली का, कारण खूप बहिणी कमेंट करत आहेत की त्यांची KYC राहिलेली आहे. आणि KYCसाठी म्हणजे सरकारने पुन्हा सर्व पर्यायांसकट वेबसाईट आणावी असं सगळ्या लाडक्या बहिणी मला कमेंट करत आहेत. हो खरं आहे, परंतु आता त्यासाठी आपल्याला म्हणजे पुन्हा खूप मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे की तेव्हा सरकार म्हणजे पुन्हा सर्व पर्यायांसकट KYCची वेबसाईट आणेल. त्यासाठी मला आवश्यकता आहे तुमच्या सहकार्याची, तुमच्या साथची, तुमच्या सपोर्टची. मला माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनी जर सपोर्ट केला, सहकार्य केलं, साथ दिली तर हा मुद्दा मी लावून धरणार आहे. कारण की या मुद्द्यावर मी आधी 4 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, 4 भाग माझे अपलोड झालेले आहेत. मग मी पुढे कंटिन्यू पुढचा 5वा भागपासून मी पुन्हा सुरू करेन. परंतु त्यासाठी मला लाडक्या बहिणींच्या सहकार्याची आवश्यकता आहे. का मी असं म्हणत आहे, कारण की लाडक्या बहिणी बघा, तुम्ही जर व्हिडिओ म्हणजे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी तो व्हिडिओ पाहिला तर तो व्हिडिओ पुढे जाणार आणि ती बातमी सरकारपर्यंत पोहोचणार आणि मगच तो मुद्दा सरकारपर्यंत पोहोचेल. कोणता, की पुन्हा सरकारने सर्व पर्यायांसह KYC वेबसाईट सुरू करावी. कारण की अजूनही जवळजवळ 70 ते 80 लाख बहिणी राहिलेल्या आहेत KYC करायच्या. मग त्या बहिणींसाठी मी पुन्हा लढायला तयार आहे, तो मुद्दा मी लावून धरायला तयार आहे. परंतु जर व्हिडिओवर तुम्ही साथ दिली, व्हिडिओ पुढे गेला, व्हिडिओ व्हायरल झाला तरच तो मुद्दा सरकारपर्यंत पोहोचेल. कारण की तुम्हाला मी सत्य सांगते, 200, 500 आणि 1000, 2000 व्ह्यूजने तो मुद्दा सरकारपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे सगळ्या बहिणींचा भरभरून सपोर्ट जेव्हा मिळेल, सर्व बहिणी भरभरून जेव्हा सहकार्य करतील, सगळे माझे ऑडियन्स जेव्हा व्हिडिओ सगळे बघतील, तेव्हा तो मुद्दा पुढे जाईल. मी माझा मुद्दा लावून धरायला 100% तयार आहे. परंतु त्यासाठी मला आपणा सर्वांची सहकार्याची आवश्यकता आहे. म्हणून लाडक्या बहिणी, मला सगळ्यांचा सपोर्ट हवा आहे, सहकार्य हवा आहे. माझ्या सगळ्या ऑडियन्ससाठी, माझ्या सगळ्या सबस्क्रायबरसाठी, माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी मी लढायला तयार आहेत. तुमची साथ मोलाची. लाडक्या बहिणी, लवकर KYC करा, लवकर सगळे तुमचं अपडेट ठेवा, म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे सर्व लाभ नियमित मिळतील आणि राहिलेले हप्तेसुद्धा तुम्हाला मिळतील. लाडक्या बहिणी, आपली काळजी घ्या आणि आपण सगळेजणं आनंदी राहा. थँक्यू.